आपल्या स्किल जे आहे त्या परदेशी लोकांपर्यंत कसं पोहोचू शकतो याच्याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत. Fiverr.com वरती आपण आपला स्किल्स कसे लिस्ट करू शकतो, गिग्स कसे बनवू शकतो, ते कसे प्रमोट करू शकतो आणि आपला सेल वाढवू शकतो. परदेशी मार्केटमध्ये आपलं स्किल दाखवून आपण अर्निंग आपलं वाढवू शकतो. या संदर्भातली सर्व माहिती आपण आजच्या भागात पाहणार आहोत. Fiverr.com वरती आपले लिस्टिंगला कसं रँकिंग करू शकतो, त्याचं SEOमध्ये काय काय करू शकतो, या संदर्भातली सर्व माहिती आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर चला पाहूया की आपण फायबरवरतून कसे पैसे कमवू शकतो आणि आपल्या प्रोफेशनल ज्या स्किल आहे त्याच्यापासून आपण चांगली कमाई करू शकतो. डिजिटल मार्केटिंगचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डिजिफंडो मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण पाहूया की Fiverr.com संदर्भात माहिती. फायबर काय आहे? 2010 साली ही कंपनी लॉन्च झालेली आहे. 2012 साली जवळजवळ 1 मिलियनपेक्षा जास्त गिग्स सर्व्हिसेस अवेलेबल होते सेलसाठी. त्याच्यानंतर याच्यामध्ये बायर जे आत्ता ॲक्टिव्ह आहे ते 3 मिलियन आहेत, म्हणजे जवळजवळ 30 लाख बायर ॲक्टिव्ह असतात याच्यावरती. सेलर जे आहेत 8 लाखापेक्षा जास्त सेलर इथे आहेत जे आपल्या सर्व्हिसेस विकत असतात. फायवरमध्ये तुमचे प्रोफेशनल सर्व्हिसेस सेल करण्यासाठी जवळजवळ 180+ कॅटेगरी आहेत. म्हणजे फायवरमध्ये सर्वांसाठी स्किल ज्या आपण विकू शकतो किंवा त्याची सर्व्हिसेस देऊ शकतो, ह्या स्किल्ससाठी कॅटेगरीज अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर मंथली ट्रान्झॅक्शन जे फायवरमध्ये होते ते 40 मिलियनपेक्षा जास्त होते. म्हणजे तुम्ही समजू शकता की किती मोठे ट्रान्झॅक्शन्स होत आहेत. कॅटेगरीज आहेत ज्या सर्वांना याच्यात आपले सर्व्हिसेस, प्रोफेशनल सर्व्हिसेस ते लिस्ट करू शकतात. 150पेक्षा जास्त कंट्रीजमध्ये ह्या सर्व्हिसेस ऑफर केल्या जातात. म्हणजे तुम्ही समजू शकता की तुमच्यासाठी किती मोठं मार्केट ओपन होतं आहे जर तुम्ही फायबरवरती लिस्ट असाल तर. आता पाहूया की फायबर कसं काम करतं. बायर फायबरवरती येतो Fiverr.com वरती. तिथे आल्यानंतर तो गिग्स चेक करतो, म्हणजे माहिती चेक करतो. त्याला जे हवे असलेले सर्व्हिसेस, त्या सर्व्हिसेसमधले सेलरला शोधतो आणि त्याला जो योग्य वाटत असेल तो सेलर सिलेक्ट करतो. आपली ऑर्डर प्लेस करतो तिच्यावरती. सेलरला ती ऑर्डर मिळते. सेलर ती ऑर्डर ॲक्सेप्ट करतो आणि सेलर ती ॲक्सेप्ट केल्यानंतर बायरला काही अमाऊंट जी असते ती Fiverr.com जमा करावी लागते. सेलर ती ऑर्डर पूर्ण करतो, बायरला ती हँडओव्हर करतो. बायर त्याची कन्फर्मेशन देतो आणि ते कन्फर्मेशन मिळाल्यानंतर काही दिवसांनी फायबर सेलरला त्याची जी प्राईस आहे ती रिलीज करतो. तर असं फायबर हे वर्क करतं. आता हे Fiverr.com कोण कसं काम करू शकतं? तुम्ही पार्ट टाईम करू शकता, स्टुडंट असाल, वर्किंग प्रोफेशनल असाल, तर अशा लोकांसाठी पार्ट टाईम होऊ शकतं. त्यांच्या ज्या स्किल आहेत त्या प्रोफेशनल स्किल त्यांनी सर्व्हिसेस त्यांनी देऊ शकतात. फुल टाईम करू शकता. फुल टाईममध्ये आपले गिग्स जास्तीत जास्त क्रिएट करून त्याच्यातून पैसे कमवू शकता. स्किल दाखवण्यासाठी पार्ट टाईम आणि फुल टाईम हे दोन्ही पण ऑप्शन आहेत. जसा जसा बिझनेस वाढेल तसं तुम्ही याच्यामध्ये फुल टाईमसुद्धा काम करू शकता. तुम्ही Fiverr.com आल्यानंतर बिकम सेलर याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही ह्या पेजेसवरती याल. त्याच्यानंतर इथं बिकम सेलर जे लिहिलेलं आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर इथं तुम्ही फेसबुकने जॉईन करू शकता, गुगल आहे, किंवा तुमचा ईमेल ID ॲड करून इथं तुमचा प्रोफाईल बनवू शकता. आता पाहूया की सेलर अकाउंट बनवण्याच्या काय काय स्टेप्स आपल्याला घ्यावं लागतात. ज्यावेळेला तुम्ही अकाउंट ओपन करायला जाता त्यानंतर तुम्हाला तुमचं नेम फील्डमध्ये तुमचं नाव लिहायचं आहे. एक योग्य नाव तुमचं जे आहे ते प्रमाणे तुम्ही लिहायचं आहे. प्रोफाईलमध्ये तुमचा फोटो तुम्ही देऊ शकता. लँग्वेजेस जे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ज्या लँग्वेजेस जाणता त्याच्यामध्ये इंग्लिश हे प्रामुख्यानं आहे, तर हे इंग्लिश तुम्हाला देणं गरजेचं आहे आणि इंग्लिश लँग्वेज तुम्ही ॲड करू शकता. जास्तीत जास्त कम्युनिकेशन जे होत असतं ते इंग्लिशमध्ये होत असतं, पण ते मेसेज स्वरूपात जास्त होत असतं. त्यामुळं तुम्हाला जे आलेले मेसेज तुम्हाला जरी इंग्लिश जास्त नाही अवघड जात असेल तरी तुम्ही ते गुगल ट्रान्सलेटचा वापर करून ते मराठीमध्ये त्याचे अर्थ समजून घेऊ शकतात.
त्यामुळे तुम्हाला इथे इंग्लिश ही लँग्वेज लिहायचीच आहे. त्याबरोबर तुम्ही दुसऱ्या कोणत्या लँग्वेज जाणत असाल तर त्याची पण माहिती द्यायची आहे. त्याच्यानंतर आहे स्किल्स. तुम्ही काय प्रोफेशनल म्हणजे तुमचं कोणतं फील्ड आहे, जे प्रोफेशनल तुमची हे असतील म्हणजे लोगो डिझायनर असेल, फोटोग्राफरचे असतील किंवा वेब डिझायनर असेल किंवा तुम्ही आणखी दुसरी कोणती सर्व्हिसेस देत असाल त्याप्रमाणे तुमच्या स्किल्स इथे लिहायच्या आहेत. त्यानंतर आहे सोशल प्रोफाईल्स, सर्टिफिकेशन आणि एज्युकेशन. तुमचे काय सोशल प्रोफाईल्स असतील ते तुम्ही ॲड करू शकता. सर्टिफिकेशन जे आहेत, तुम्ही काही प्रोफेशनल सर्टिफिकेशन जे घेतलं असेल ते सर्टिफिकेशन तुम्ही तिथे ॲड करू शकता. एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही इथे त्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर ज्यावेळेला तुम्ही अकाउंट क्रिएट करता तर हे योग्य पद्धतीनं लिहिणं, आपले स्किल्स, आपले जे प्रोफाईलबद्दल माहिती आहे, आपण काय करू शकतो, या सगळ्यांची माहिती जर तुम्ही योग्य प्रकारे लिहिली आणि एक प्रोफेशनल पद्धतीनं लिहिणं गरजेचं आहे. त्यामुळे हे अगोदर ॲड करण्यापूर्वी हे सगळी माहिती तुम्ही पहिल्यांदा लिहून घ्या तुमच्याकडे आणि मग त्याच्यानंतर तिथे तुम्ही तशी ती ॲड करू शकता. तुम्ही बाकीच्या सेलरचे अकाउंट चेक करून त्यांची कसे आहे त्याच्याहून इन्स्पिरेशन घेऊ शकता. आता पाहूया की फायवरचं गिग बनवण्याच्या स्टेप्स काय आहेत. तर पहिली स्टेप्समध्ये ओव्हरव्ह्यूमध्ये तुम्हाला टायटल द्यावं लागतं, तुमची कॅटेगरीज, सब कॅटेगरीज आणि टॅक्स याच्यामध्ये ॲड करावं लागतं. त्याच्यानंतर ऑप्शन आहे की प्राइसिंग. तुमचं प्राइसिंग जे तुमच्या गिग संदर्भात, तुमच्या स्किल संदर्भात जे ॲड करायचं आहे ते तुम्ही इथं लिहू शकता. डिस्क्रिप्शन आहे, तुमच्या गिग्स म्हणजे तुमची जी सर्व्हिसेस आहे त्याचे डिस्क्रिप्शन तुम्ही लिहू शकता. FAQ लिहू शकता की कोणकोणते, जर तुम्हाला माहीत असेल की हे कस्टमर प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची असेल तर ते FAQsमध्ये लिहू शकता. रिक्वायरमेंट लिहू शकता की तुम्हाला एखादं काम करण्यासाठी काय काय रिक्वायरमेंट आहे आणि कस्टमरने ती प्रोव्हाइड करणं कसं गरजेचं आहे ते तुम्ही रिक्वायरमेंटमध्ये लिहू शकता. तुम्ही केलेले काम जे असतील ते गॅलरीमध्ये तुम्ही लिहू शकता, दाखवू शकता. म्हणजे फोटोज तुम्हाला गॅलरीमध्ये ॲड करायचे आहेत ते गॅलरी सेक्शनमध्ये तुम्ही करू शकता. हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला हे पब्लिश करायचं आहे. याच्यात काही बेसिक स्टेप्स आहेत ज्याच्यामुळे ओव्हरव्ह्यू, डिस्क्रिप्शन्स, टायटल, टॅग हे एक SEO पद्धतीने करावं लागतं, ज्यामुळे तुमचं रँकिंग होऊ शकतं. आपण हे पहिल्यांदा स्टेप्स पाहिलेले आहेत. तर आपण आता पाहूया की हे कसं योग्यरित्या आपण बनवू शकतो. जेव्हा तुम्ही लॉग इन कराल तर तुम्हाला क्रिएट गिग हा ऑप्शन येईल. त्याच्यानंतर तुम्हाला हे गिग क्रिएटचं हे ऑप्शन्स दिसेल. याच्यामध्ये ओव्हरव्ह्यूमध्ये टायटल्स, कॅटेगरीज, सर्च टॅग्स हे तुम्हाला ॲड करायचे आहेत. त्यानंतर प्राइसिंग ॲड करायचं आहे तुम्हाला. डिस्क्रिप्शन आहे, FAQs आहे इथं आणि तुम्ही रिक्वायरमेंट कस्टमरकडून घ्यायची ते इथे डिटेल द्यायचे आहेत. गॅलरी आहे आणि पब्लिश आहे. हे सर्व कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही इथून हे पब्लिश करू शकता. डॅशबोर्डमध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळते. मेसेजेसमध्ये तुम्हाला कस्टमरने जे तुम्हाला मेसेजेस लिहिलेले असतात ह्याच्या संदर्भात तुम्हाला इथून माहिती मिळते. ऑर्डर्समध्ये तुम्हाला तुम्ही जे ॲक्टिव्ह काम करताय, ऑर्डर्स जे तुमचे असतील, आलेले ऑर्डर्स, एक्सेप्ट, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथून दिसतील. गिग्स, तुम्ही जे गिग्स क्रिएट केलेले आहेत तुम्ही इथून पाहू शकता. ॲनालिटिक्स जे आहेत गिग संदर्भात, किती इम्प्रेशन झालेले आहेत, किती क्लिक झालेले आहेत, हे ॲनालिटिक्स तुम्हाला इथून कळतं. इथे तुम्हाला तुमचे अर्निंग रिपोर्ट्स मिळतात, किती अर्निंग झालेलं आहे. कम्युनिटी आहे, त्यानंतर मोर ऑप्शन आहे. मोर ऑप्शनमध्ये तुम्हाला बायर रिक्वेस्ट समजतात, स्केल कसा करायचा बिझनेस, लर्निंग, ऑनलाईन काही कोर्सेस तुम्हाला करायचे असेल तुम्ही करू शकता आणि इथे कॉन्टॅक्ट्स आहे. तर ही आहे डॅशबोर्डमध्ये तुम्हाला गिग इथून क्रिएट करावं लागतं आणि ह्या माहिती त्याच्यामध्ये ॲड करावं लागतं. गिग रँकिंग करण्यासाठी ह्या इम्पॉर्टंट टिप्स आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एकतर तुमचं टायटल जे आहे ते अट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे. 60 ते 70 वर्ड्समध्ये तुम्हाला लिहायचं आहे आणि त्याच्यात तुम्हाला कीवर्ड ॲड करायचा आहे. जे तुम्ही सर्व्हिसेस तुम्ही देणार आहात त्याचा कीवर्ड तुम्हाला याच्यात ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर गुड टॅग्स जे असतात त्याच्यात पण तुम्हाला तुमच्या सर्व्हिसेस रिलेटेड टॅग्स जे आहेत त्या तुम्हाला तिथं टॅग्समध्ये ॲड करायचं आहे. डिस्क्रिप्शन हे 1200 कॅरेक्टर्स असतं, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कीवर्ड ॲड करायचा आहे, पण तो योग्यरित्याने आणि योग्य फ्लोमध्ये असला पाहिजे. जे वाचणाऱ्याला तो फक्त कीवर्ड आहे असं न वाटता एक पूर्ण संभाषण वाटलं पाहिजे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही तुमचं जे सर्व्हिसेस देणार आहे त्याचे काय काय तुम्ही देणार आहे नमूद करणं गरजेचं आहे. जर योग्य डिस्क्रिप्शन असेल तर बायरला ते क्लिअर होऊन जाते की तुम्ही काय काय सर्व्हिसेस देणार आहे आणि त्याची रिक्वायरमेंट कशी फुलफिल होऊ शकते. कीवर्ड्स इम्पॉर्टंट आहे, टायटल्समध्ये द्यायचं आहे, तेच URLsमध्ये टॅग्स आणि डिस्क्रिप्शन. कीवर्ड
हाच तुमच्या रँकिंगचा एक महत्त्वाचा भाग आहे फायवरवरती रँक करण्यासाठी. तर हे गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ज्या कीवर्डवरती म्हणजे जी सर्व्हिसेसचं तुमचं कीवर्ड आहे तेच कीवर्ड तुम्ही सोशल नेटवर्क प्लॅटफॉर्मवर ज्या वेळेला तुमचे गिग पोस्ट कराल किंवा गिगची माहिती द्याल तर ते कीवर्ड्स तुम्ही यूज करायचे आहेत, जेणेकरून त्या कीवर्ड्सवरती सर्च केलं कोणी तर तुमचे गिग्स दिसले पाहिजे. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते तुम्हाला गिग करण्याअगोदर हे समजून घेणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला ते काम करायचं आहे. आता आपण पाहूया की गिग्स कसे असतात आणि कसे ते बायर्सला दिसतात. हे बायर कसा सर्च करतो, तर बायर ज्या वेळेला सर्च करतो त्यावेळेला तो एखादा कीवर्ड टाईप करतो. जसं आता इथं मी वर्डप्रेस टाईप केलेला आहे, तर वर्डप्रेसप्रमाणे ह्या सर्व्हिसेस बायरला दिसतात. असं मग वर्डप्रेस सर्व्हिसने क्लिक केलं बायरने तर अशी ही माहिती मिळते. मग त्याच्यात बायर जो असतो तो ही माहिती अशी सिलेक्ट करू शकतो. तर आपण सेलर असेल तर आपली माहिती अशीही दिसत असते की किती चार्ज करणार आहे, रेटिंग्स काय आहेत, किती ऑर्डर्स झालेले आहेत, हे इथून दिसू शकतं. तर आपण उदाहरणासाठी आता हे आहे लँडिंग पेजेसचं, तर याचं पाहूया की ह्याने गिग कसं बनवलेलं आहे ते. तर गिगमध्ये पहिल्यांदा येते टायटल येतं, तुमचे प्रोफाईल इथं असतो, त्याच्यानंतर जे इमेजेस तुम्ही दिलेले असतात ते इथे असतात, त्याच्यानंतर कस्टमरचे रिव्ह्यूज इथं मिळतात, त्यानंतर हे गिगचं डिस्क्रिप्शन असतं. याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये आपण माहिती देऊ शकतो काय करू शकतो आणि कोणकोणत्या गोष्टी करणार आहे आणि का आपल्यालाच ऑर्डर दिली पाहिजे. महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, इथे एक लिहिलेलं आहे बघा, कॉन्टॅक्ट मी बिफोर ऑर्डर. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे की कस्टमरने आपल्याला ऑर्डर देण्याअगोदर ही गोष्ट लिहिणं गरजेचं आहे. कारण काही वेळेला कस्टमरची रिक्वायरमेंट आपल्याला समजली असेल तर ऑर्डर प्लेस करणं योग्य होऊन जातं कस्टमरला पण आणि आपल्याला पण. आपण मग ती ऑर्डर ॲक्सेप्ट करू शकतो. त्यामुळं ही माहिती जरूर तुम्ही तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहायची आहे. त्यानंतर सेलरने इथे बघा जसं लिहिलेलं आहे की स्पेशलायझेशन काय आहे, तू काय काय करू शकतो, तशी माहिती तुम्हाला पण लिहायचं आहे. त्यानंतर ही सेलरची इन्फॉर्मेशन असते, कंट्रीज कुठला आहे, काय आहे, हे डिटेल्स इथून असतात. एक्सपर्टीज काय काय आहेत ते इथं प्रोफाईलमध्ये लिहिलेलं आहे. हे प्रोफाईलची माहिती असते, इथं दिसते ती. त्यानंतर पॅकेजेस, तुम्ही जसे पॅकेजेस तयार कराल तसे 3 पॅकेजेस इथे तयार आहेत, बेसिक, स्टँडर्ड आणि प्रीमियम. त्याच्यात काय काय करणार आहेत हे पॉईंट्स असतात, तुम्हाला हे सिलेक्ट करायचे असतात आणि हे तुम्हाला ही माहिती अशी ॲड करायची असते. याच्यामध्ये तुम्ही बघत असाल की 3 सेक्शन आहेत, 6 सेक्शन आणि 10 सेक्शन. याच्याप्रमाणे प्राइजेस वाढत गेले आहे. डिलेवरी टाईम दिलेला आहे आणि कोणकोणत्या गोष्टी करणार आहे ही सगळी माहिती याच्यातून दिलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहत असाल की FAQ दिलेले आहे तिथे. फ्रिक्वेंटली ॲस्क्ड क्वेश्चन हे तुम्हाला पण लिहावे लागतात, कारण तुम्ही काय करू शकता आणि कस्टमरकडून काय रिक्वायरमेंट आहे ह्याची माहिती जर तुम्ही इथे दिली तर कस्टमरला पण सोपं होतं आणि तुम्ही इथे हे करू शकता. त्यानंतर हे रिव्ह्यूज असतात जे कस्टमर तुमच्या गिगवरती देतात आणि हे आहे रिलेटेड टॅक्स. हा एक इम्पॉर्टंट भाग आहे गिगमधला, हा इम्पॉर्टंट भाग आहे. हे प्राइसिंग इम्पॉर्टंट आहे जे तुम्हाला योग्य तरीकेने लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा प्रोफाईल आणि हे गिगचं डिस्क्रिप्शन, हे इमेजेस आणि हे टायटल आणि ही URL, ह्या इम्पॉर्टंट आहेत. आता थोडक्यात अशी माहिती घेऊया की फायवरचे जे गिग्स आहेत आणि जे सर्च अल्गोरिथम त्याचं कसं वर्क करतं. तर हे 3 भाग जास्तीत जास्त दिसलेले आहेत की अल्गोरिथम त्यांचं वर्क करण्यामध्ये. एक आहे गिगचे टॅग्स, डिस्क्रिप्शन, रिव्ह्यू आणि कन्व्हर्जन रेट. तुम्ही गिग्समध्ये टॅग्स कसे ॲड केलेलं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये कसं व्यवस्थितपणे लिहिलेलं आहे तुमचे कीवर्ड्स वगैरे, रिव्ह्यू किती चांगले आहेत तुमच्या गिग्सवरती हे पाहिलं जातं आणि कन्व्हर्जन रेट. ह्या गोष्टींवरून तुमचे जास्तीत जास्त प्रोफाईल दाखवलं जाईल बायर्सला आणि तो रँकिंगमध्ये वरती येत जाईल आणि तुम्हाला जास्त बिझनेस मिळू शकतो. गिग तयार केल्यानंतर आपल्याला बिझनेस कसा मिळू शकतो, आपल्या स्किल कशा लवकरात लवकर आपल्याला त्याच्यावरून पैसे मिळू शकतो हे आपण आता पाहूया. की तुम्हाला गिग फक्त याच्यावर तयार केल्यानंतर तिथंच असं थांबायचं नाही आहे, तर तुम्हाला ते प्रमोट पण करायला लागले. सोशल मीडियामध्ये असे काही ग्रुप्स आहेत जिथं
तुम्हाला बिझनेसेस मिळू शकतात, तिथं तुम्हाला हा गिग्स प्रमोट करायचा. असे सोशल मीडियाचे ग्रुप तुम्ही जॉईन करायचे असेल, जसं वेब डिझायनिंग असेल तर वेब डिझायनिंगचे जेवढे ग्रुप आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जॉईन करू शकता आणि तिथे अशा ऑर्डर्स येत असतात, लोक पोस्ट करत असतात, त्याच्यामध्ये तुम्ही हे प्रमोट करू शकता. तुम्ही स्वतःचे पेजेस जे असतील तर त्याच्यावर फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज याच्यावर सुद्धा तुम्ही गिग्स प्रमोट करू शकता आणि तुम्ही त्याची लिंक शेअर करून लोकांना ते बाय करण्यासाठी प्रवृत्त करू शकता. त्यामुळे तुम्हाला प्रमोशनसाठी सोशल मीडियाची मदत घेणं गरजेचंच आहे. तुम्हाला जर फायवरवरती सक्सेस मिळायचं असेल तर फायवरवरती रँकिंग प्लस हे तुम्हाला करावं लागणार आहे. कारण सोशल मीडियावरून तुमच्या गिग्सवरती जर जास्त ट्रॅफिक येत असेल तर फायवर अशा सर्व्हिसेसना पण रँकिंगमध्ये थोडी मदत होऊन जाते. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे की स्टे ऑनलाईन 24/7 24 तास. कारण हे इंटरनॅशनल मार्केट असल्यामुळं त्यांच्या काम म्हणजे त्यांची टाईम आणि आपल्या टाईममध्ये फरक असतो. तर शब्दशः असा अर्थ न घेणं की 24 तास ऑनलाईन राहणं. तुम्ही अशा प्रकारे करू शकता की 24 तास तुमच्या मोबाईलवरती यांचा ॲप डाउनलोड करून तो तुम्ही ॲक्टिवेट ठेवू शकता रात्रीच्या वेळेला, की एखादा जर मेसेज आला तर कस्टमरला तुम्ही ऑनलाईन आहेत हे समजू शकता. पण दिवसाच्या वेळेला तुम्ही काही काम करत असाल दुसरे तर तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरती तुम्ही ते लॉग इन करून ठेवलेलं योग्य असतं. कारण जे वर्क करतं फायवरचे जे जास्तीत जास्त त्यांची जे फंक्शन जे आहेत ते लॅपटॉप आणि डेस्कटॉपवरती जास्त योग्यरित्या फंक्शन करतात. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त फायवर जर ॲक्टिव्ह ऑनलाईन राहायचं असेल तर महत्त्वाची गोष्ट आहे की लॅपटॉप किंवा डेस्कटॉप तुम्ही जो वापरत आहे त्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन राहिलं तर जास्त चांगलं. कारण त्याच्यामुळे तुमच्या रँकिंगमध्ये आणि तुम्ही ॲक्टिव्ह आहात तुम्ही. कारण डिव्हाइस कोणतं वापरता हे पण कळत असतं. त्यामुळं तुम्ही लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरती ऑनलाईन राहा. त्यानंतर फायवर काही स्किल्स टेस्ट देते. त्या स्किल्स टेस्ट असतात, तुम्ही त्या पास करू शकतात. इंग्लिश टेस्ट असेल किंवा अशा प्रकारचे टेस्ट असतात आणि ते तुमच्या प्रोफाईलमध्ये ॲड होऊन जातं. जास्तीत जास्त सेल्स घेण्यासाठी क्वालिटी वर्क करणं तुम्हाला गरजेचं आहे. तुमचे फर्स्ट जे ऑर्डर्स असतात मिळाल्यानंतर एक सॅटिस्फॅक्टरी ऑर्डर देणं, ऑन टाईम डिलिव्हरी देणं हे महत्त्वाचं आहे. या 2 गोष्टी खूप तुम्हाला उपयोगी पडतात, ज्यामुळे तुम्ही तुमचे सेल वाढवू शकता. क्वालिटी वर्क करणं गरजेचं आहे कारण तुम्ही इंटरनॅशनल मार्केटमध्ये जाता. सॅटिस्फाईड कस्टमर झाला तर तुम्हाला जास्तीत जास्त वर्क देऊ शकतो. ऑन टाईम डिलिव्हरी हे लक्षात घेणं गरजेचं आहे कारण हा प्रोफेशनलिझम तुम्हाला मेंटेन करावा लागतो. त्यानंतर सेलरचे काय लेवल्स आहेत. जसं जसं तुमचं काम वाढतं तसं हायर लेवलला तुम्ही जाऊ शकता आणि त्याच्याबद्दल तुम्ही माहिती तुम्हाला भेटेल. तर हे होते पॉईंट्स तुमचे सेल्स वाढवण्यासाठी. तर आता आपण पाहणार आहोत की तुम्ही ॲज अ सेलर फायबरमध्ये कशी ग्रोथ होत असते आणि त्या सेलरच्या लेवल काय असतात. तर पहिल्यांदा तुम्ही जॉईन करता त्यावेळेला न्यू सेलर म्हणून असता, ज्याच्यामध्ये तुम्हाला हे बेनिफिट्स मिळतात. तुम्ही 7 ॲक्टिव्ह गिग्स तयार करू शकता आणि ॲडिशनल सर्व्हिसेस ह्या गिग्सला जर तुम्ही देत असाल ते $20 तुम्ही ॲड करू शकता. कस्टम ऑफर तुम्ही $20,000 करू शकता आणि 14 दिवसांनी तुमचं पेमेंट विड्रॉ तुम्ही करू शकता. लेवल 1वरती जाण्यासाठी तुम्हाला काय गरज आहे. तुम्ही 7 दिवस ॲक्टिव्ह सेलर असायला लागता. तुम्ही 10पेक्षा जास्त ऑर्डर्स कंप्लीट केलेल्या असायला लागतात. $400 तुम्ही अर्न केलेले असायला पाहिजे. तुमचा स्टार रेटिंग 4.7 हा 60 दिवसांमध्ये असायला पाहिजे. याच्यावरती रिस्पॉन्स टाईम तुमचा 90 दिवस म्हणजे 90% असायला पाहिजे. ऑर्डर कम्प्लिटेशन रेट तुमचा हा 90% असायला पाहिजे ह्या 60 दिवसामध्ये आणि 90% ऑन टाईम डिलिव्हरी स्कोअर हा तुमचा असला पाहिजे आणि तुम्हाला कोणतीही फायबरकडून वॉर्निंग नाही आली पाहिजे 30 दिवसामध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला बेनिफिट याचे काय मिळतं तर तुम्ही 10 गिग्सपर्यंत तयार करू शकता. $40 एक्स्ट्रा सर्व्हिसेस तुम्ही चार्ज करू शकता ह्या गिगसाठी. त्याच्यानंतर $20,000चे तुम्ही कस्टम ऑफर क्रिएट करू शकता आणि 14 दिवसांचं जे आहे ते तुम्हाला विड्रॉ करू शकता. लेवल 2 होण्यासाठी तुम्हाला 120 दिवस तुम्ही ऑर्डर हे केले असायला पाहिजे, सेलर असावं लागतं. 50 ऑर्डर तुम्ही कंप्लीट केलेले असेल पाहिजे 120 दिवसात. त्याच्यानंतर $2,000पेक्षा जास्त तुमचं अर्निंग झालेलं असलं पाहिजे. रेटिंग, रिस्पॉन्स टाईम आणि नो वॉर्निंग असे असावे लागतात.
बेनिफिट काय मिळतो तुम्हाला याचा, की 20 ॲक्टिव्ह गिग्स तुम्ही बनवू शकता. जे एक्स्ट्रा चार्जेस घेता ह्या गिग संदर्भात तर ते $50 तुम्ही घेऊ शकता. कस्टम ऑफर $20,000 मिळेल. प्रायोरिटी कस्टमर सपोर्ट तुम्हाला फायबरकडून मिळतो ज्यावेळेला तुम्ही लेवल 2ला जाता त्यावेळेला, आणि 14 डेमध्ये विड्रॉ करू शकता. ज्या वेळेला तुम्ही टॉप सेलर व्हायचं असेल तर तुम्हाला 180 दिवस हे तुम्हाला ॲक्टिव्ह सेलर तुम्ही इथे असावं लागता. 100पेक्षा जास्त ऑर्डर तुम्ही कंप्लीट केलेले असलं पाहिजे. तुमचं अर्निंग $20,000पेक्षा जास्त असायला पाहिजे. रेटिंग्स तुम्हाला हे मेंटेन करायचं आहे आणि नो अर्निंग आहे याच्यामध्ये. बेनिफिट काय मिळतात ज्यावेळेला तुम्ही टॉप हे होता त्यावेळेला, तर 30 ॲक्टिव्ह गिग्स तुम्ही क्रिएट करू शकता. एक्स्ट्रा चार्जेस ज्या गिग संदर्भात घेतल्या जातात तर त्या $100 तुम्ही घेऊ शकता. कस्टम ऑफर $20,000ची, एन्जॉय प्रायोरिटी कस्टमर सपोर्ट आणि विड्रॉल जे मनी आहे याच्यामध्ये तुम्ही 7 दिवस करू शकता. आणि हे जे टॉप रेटेड असतात त्यांना चांगले मोठे प्रोजेक्ट वगैरे मिळतात, कारण यांनी हे प्रूव्ह केलेलं असतं तुम्ही ते चांगले डिलिव्हरी टायमिंग्स वगैरे त्यांनी केलेलं आहे. तर असे तुमची ग्रोथ फायबरमध्ये होत जाते आणि तुम्ही याच्यावरती ह्या लेवलवरती पुढं जात राहता. तर हा एक भाग आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ग्रोथ होण्याचे फॅक्टर आहेत आणि त्याप्रमाणे तुम्ही अर्निंग करू शकता. तर हे होतं सेलर लेवल्स फायबरचे. आता आपण पाहूया की फायबरची पेमेंट सिस्टीम कशी वर्क करते. तुमची ऑर्डर कंप्लीट झाल्यानंतर फायबर तुमच्या पेमेंटमधले 20% ठेवून घेते आणि 80% तुम्हाला रिटर्न करते. ते तुम्ही 14 दिवसानंतर विड्रॉ करू शकता आणि तुम्हाला ते पैसे ट्रान्सफर होऊन जातात. त्यासाठी पायोनियरचं अकाउंट असतं त्याच्यातून तुम्ही पेमेंट डिटेल्स ॲड केल्यानंतर तुम्हाला पेमेंट ते भेटू शकतं. तुम्हाला काही काळजी घ्यायची आहे फायबरवरती. तुमचं प्रोफेशनल अकाउंट ज्या वेळेला असतं तर काही गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे की जेणेकरून तुमचा जो फायबरचं अकाउंट आहे ते बॅन होण्यापासून तुम्हाला वाचायचं आहे. काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही लक्षात घेतल्या तर तुमचं फायबरचं अकाउंट बॅन होणार नाही. तुमचा बिझनेस कंटिन्यू महिना चालत राहील. पहिली गोष्ट आहे की हेट स्पीच म्हणजे बायर आणि तुमच्यामध्ये एखादं जे कम्युनिकेशन होत असतं ते हेट स्पीच नसावं. काय होतं की प्रत्येक वेळेला त्यांच्या कल्चरप्रमाणे त्यांनी ते शब्द वापरत असताना आपल्या कल्चरप्रमाणे त्याच्यात समजण्यामध्ये थोडा गफलत होऊ शकतं. जर तुम्हाला हेट स्पीच वाचत असेल काय वाटत असेल तर तुम्ही फायबरशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यात तुम्ही रिझॉल्युशन पाहू शकता. पण कोणत्याही गोष्टीत हेट स्पीच आणि लँग्वेज जी आपण वापरतो ती पोलाइटली वापरणं गरजेचं आहे. पेशन्स ठेवणे गरजेचं आहे आणि आर्ग्युमेंट न करणं हे कधी पण योग्य असतं. जर तसं काही समजण्यात आलं फायबरला तर ते तुमचं अकाउंट बंद करून टाकतं. दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची की फायबरमध्ये तुम्ही मल्टिपल अकाउंट तयार नाही करू शकत. तुम्ही जर ते केलं आणि फायबरला ट्रॅक झालं तर ते तुमचं अकाउंट बंद करून टाकतं. तुम्ही तुमच्या स्वतःचेच जे गिग्स आहेत किंवा त्याच्याखाली तुम्ही स्वतःच रिव्ह्यू द्यायचे नाही आहेत हे तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट आहे की ज्या वेळेला तुम्ही कस्टमरशी कम्युनिकेट करत असता तर तुमचा ईमेल ID फोन नंबर हे त्या मेसेजेसमध्ये द्यायचं नाही आहे. तुम्ही जर असं केला तर लगेच तुमचं अकाउंट बॅन करून टाकतात. तुमचं आणि सेलरमध्ये सेलर आणि बायरमध्ये जे कम्युनिकेशन होत असतं त्याच्यामध्ये तुम्हाला कोणताही ईमेल ID आणि फोन नंबर द्यायचा नाही आहे. त्याच्यानंतर आहे आउटसाईड पेमेंट, म्हणजे फायबरच्या बाहेरून तुम्हाला असं काही पेमेंट घ्यायचं नाही की कस्टमरला असं इन्फॉर्म नाही करायचं आहे की मी तुम्हाला माझे पेमेंट डिटेल्स देतो आणि तुम्ही मला इथे तुम्हाला पेमेंट करा. हे अशी कोणतीही गोष्ट करायची नाही. जे पेमेंट प्रोसेस जी फायबरने निर्धारित केली त्याचप्रमाणे तुम्ही पेमेंट मिळवायचं आहे. दुसरी कोणतीही पद्धत तुम्ही अवलंबनात आणायची नाही आहे. आता आणखी काही रिझन्स पाहूया की तुम्ही स्वतःचं जे गिग आहे ते बाय नाही करायचं आहे. तुमच्या अकाउंट संदर्भात कंप्लेंट जास्तीत जास्त नाही आलं पाहिजे. स्पॅमिंग बायर्सशी जास्त हे करायचं नाही आहे. वन पेमेंट अकाउंट जे असतं तुमचं पेमेंटचे अकाउंट ते फायबरच्या जास्ती म्हणजे दुसऱ्या मित्राच्या पण अकाउंटला असं ते लिंक नाही करायचं. एक सेलरसाठी एक पेमेंट अकाउंट हे असणं गरजेचं आहे. त्यामुळं जर तुमचं अकाउंट तुम्ही दुसऱ्याला देता हे असं तुम्ही करायचं नाही आहे. तर ह्या गोष्टी फायबरकडून बॅन होण्यापासून तुम्हाला मदत करू शकतात. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. ज्यावेळेला तुम्ही इंटरनॅशनल मार्केटमध्ये काम करत असता तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी असतात जे तुम्हाला
पहिल्याच माहीत असेल तर तुम्ही योग्य प्रकारे काम करू शकता. तुम्ही तुमची माहिती योग्य प्रकारे, तुमच्या स्किल योग्य प्रकारे जगापर्यंत पोहोचू शकता. तर हे होते फायबर संदर्भातली माहिती. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.